अरे रे इडली पाण्याखाली का धरतीये मी सांगते. मी अपेक्षा मराठी कंटेंट क्रिएटर. आज इडली बनवायची होती आणि रियांशला तर खूप हौस असते मला मदत करण्याची. सो त्याला सुद्धा घेतलं मदत करायला आणि छानपैकी ना दोन असे इडली पात्र मला भरून देत होता. आपल्या मुलांना ना जसं आपण सांगू ना तसं ते करत असतात. म्हणजे जोपर्यंत लहान आहेत ना तोपर्यंतच त्यांना सगळ्या गोष्टी सांगून घ्या. कारण मोठे झाल्यावर ते ऐकतील का नाही माहिती नाही. त्याच्यामुळे लहानपणापासून जर सवय लावली ना तर मोठे झाल्यावर नक्कीच ते ऐकतील. बऱ्याच महिलांचं असं असतं की आमची इडली सॉफ्टच होत नाही. तर त्यामागे ना खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे त्याच्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की ते म्हणजे इडली पात्र ज्यावेळेस आपण ओपन करतो ना त्यावेळेस गरम गरमच आहे ना हे इडलीचं जे भांडं आहे ना ते असं डायरेक्ट फिल्टरच्या पाण्याखाली धरायचं किंवा एक तांब्या पाणी त्यावर ओतायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा इडल्या खरंच खूप सॉफ्ट होतात. आणि आता आईंनी ना काय आणलं हे तुम्हाला मला दाखवायचं होतं. तर आम्ही मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आईंनी मुलांसाठी आणि आमच्या दोघींसाठी काहीतरी घेतलं आहे. तर ह्या दोघांसाठी ना आईंनी हे छोटे छोटे डॉग घेतले आहे. तर विवान ह्याचं पोस्टमॉर्टम केलं त्याच्यामुळे ह्याची मान काय हलत नाहीये त्याची हलतीये. आणि हे दोन जे पोनी आहेत ना ते आईंनी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी घेतले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे रबर बँड वापरायला ना मला तरी खूप आवडतं आणि आता आईंनी आणले म्हटलं वापरावं तर लागणारच आणि मला सुद्धा खूप आवडले. खूप दिवसांनी ऊन पडलं होतं, छान वाटत होतं, वातावरण एकदम क्लाउडी आणि ऊन सुद्धा पडत होतं, वेगळंच वातावरण झालं होतं. माझ्या सिल्की आणि शायनी केसांना ना रबर बँड कसा वाटतो हे तुम्हीच मला सांगा आणि तुम्हाला हा रबर बँड आवडला की नाही ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या मोठ्या मुलाला ना घरातील कामं करायला खूप आवडतं. तो प्रत्येक वेळी ना मला मदत करत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काहीही असो किंवा कोणतंही काम असो आणि भाजी वगैरे कट करणं हे तर मी त्याला कधी शिकवलंय मला खरंच आठवत नाही. माझं बघून बघून ना त्याने ऑब्झर्वेशन करून शिकला असावा. आणि खरंच म्हणजे एखाद्या मुलीला सुद्धा लाजवेल इतकी छान भाजी तो कट करतो. आणि शुक्रवार होता सो बाजारात गेले, बैलपोळा सुद्धा होता, माझा वैभवलक्ष्मीचा उपवास होता. तर रांगोळी संपली होती तर पहिली रांगोळी घेतली आणि 2 छोटी बैलं घेतली. कारण बैल मला घ्यायचीच होती. मी फर्स्ट टाइमच बैल घरात आणली होती. बाजारामध्ये ना सध्या गणपती दिसत आहेत आणि इतकं मोहक रूप आहे बाप्पाचं की पाहतच राहावंसं वाटतं. फेस्टिवल सीझनमुळे ना बाजारामध्ये सुद्धा गर्दी आणि एक वेगळ्याच प्रकारचं ना प्रसन्न असं वातावरण पाहायला मिळतं आणि इतकं छान वातावरण असतं. आणि केळी सुद्धा घेतली प्रसादासाठी कारण वैभवलक्ष्मीचं व्रत होतं माझं आणि त्यासाठी मी फळच फक्त खात आहे. प्रत्येकीने ना तब्येतीला सांभाळून उपवास धरला पाहिजे. म्हणजे ज्याला जसं वाटतं त्याने जसं धरावा. आता मला तरी मी फळं वगैरे खाऊन धरू शकते त्याच्यामुळे मी धरत आहे. ज्याला खिचडी वगैरे खायची असेल तर खाऊ शकता. फक्त मनातून भाव पाहिजे असं मी नेहमी सांगतच असते. त्या दरवाजाच्या मागे ना 2 मोरपंख होते पण विवांसाठी ना एक मोरपंख मी काढला होता कारण गोकुळाष्टमीला आम्हाला लागत होता. पण ते कसं चुकल्यासारखं वाटत होतं म्हणून मी बाजारातून घेऊन आले आणि परत तिथे चिटकवून टाकला. माझे व्लॉग जर आवडत असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू